सगळेजण विसरलेला काय लक्षात होतं? हॅलो, चला ओके. हे तुम्ही बघितलं असं काय बघितलंय का केव्हा? हो. काय म्हणतात त्याला? क्यूब. क्यूब म्हणतात. ओके, त्याला आपण काय म्हणतात? क्यूब म्हणतात. केव्हा खेळताना वगैरे असं केव्हा वापरलंय? हो. हॅलो, कुठलं काय खेळताना? रुबिक्स क्यूब खेळताना. रुबिक क्यूब. ओके, सगळ्यांनी वापरलंय ना का नाही? हॅलो, त्याच्यावर अशी नंबर्स असतात, बरोबर आहे? यस. हा, साप सीडी वगैरे तुम्ही केव्हा साप सीडी वगैरे केव्हा खेळलाय? हा, हॅलो, सर. खेळला का नाही? हो सर. खेळला. ओके, तर तेव्हा असं काय असतं, क्यूब असतो, डाईस म्हणतो आपण त्याला. ओके ओके, त्याच्यावर नंबर्स असतात, बरोबर. ओके, तर त्याच्यावर आधारित आपण काही क्वेश्चन घेणार आहोत. ओके, मी तुम्हाला काय दाखवलं सांगा? 2 डाईस दाखवला आणि त्याच्यावर असे नंबर दिलेले आहेत. ओके, असे नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारला? 4च्या अपोजिट काय असणार? म्हणजे याच्या बरोबर जे अपोजिट आहे ना, तिथे कुठला नंबर आहे कसा विचारला. तर तुम्ही शोधून काढू शकाल का ते कसं आहे ते? मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर मला सांगा, मला 4च्या अपोजिट कुठला नंबर आहे, 2च्या अपोजिट कुठला आहे, 1च्या अपोजिट कुठला आहे, हे शोधून काढायचं आहे. मी तुम्हाला 2 डाईस दिलेले आहेत. पहिल्यांदा उडवली असा नंबर आला, दुसऱ्या वेळी उडवली असा आला. कुणाला जमेल? 2च्या अपोजिट काय, 4च्या अपोजिट काय, 6च्या अपोजिट काय? हॅलो, कोण डोकं सर चालवलं? सर 2च्या अपोजिट 3 असणार. कसं फाइंड आउट केलं तुझे? 2च्या अपोजिट 3 असणार, कसं फाइंड आउट केलं? चला, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. एकदम 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 सिंपल ट्रिक आहे बघा. ओके, तर याच्यावर एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो इंटेलिजन्स मध्ये. ओके, तर इथे बघा, दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा, सांगा मला. कॉमन एक कुठला नंबर कॉमन आहे सांगा? 4. हो, कॉमन आहे. ओके, मी काय करणार सांगा? 4 पासून स्टार्ट करणार आणि क्लॉकवाईज दिशेने जाणार आणि ते नंबर्स लिहिणार. 4, 2 आणि 1. हे समजली? पहिली स्टेप समजली? हॅलो, सर परत सांगाल? इथे बघा, दोघांमध्ये कॉमन काय आहे सांगा? दोघांमध्ये कॉमन काय? 4. 4 कॉमन आहे. ओके, मग मी 4 पासून चालू करणार आणि क्लॉकवाईज दिशेने नंबर लिहिणार बघा, 4, 2, 1. इथे पण मी काय करणार सांगा? 4 पासून चालू करणार आणि क्लॉकवाईज दिशेने लिहिणार. 4च्या खाली 4 लिहिणार, 5 आणि 7. एवढं समजलं तुम्हाला? हो. एवढं समजलं. आता इथे बघा, डबल नंबर कुठला आहे? डबल 4. कुठला नंबर? 4 आहे. आणि 4. मिसिंग नंबर कुठला आहे? मिसिंग नंबर 3. कुठला आहे? 3 आहे. 3. एक 4 मी काढून टाकतो. ओके, आता आपण डायरेक्टली सांगू शकतो, 4च्या अपोजिट 3 असणार, 2च्या अपोजिट 5 असणार, 1च्या अपोजिट 6 असणार. एकदम एकदम छानपैकी ट्रिक आहे. ओके, मी परत एकदा सांगतो बघा. इथे बघा, 2 तुम्हाला डाईस दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉमन काय आहे ते बघायचं. दोघांमध्ये कॉमन काय सांगा? एकच नंबर कॉमन असतो त्यामध्ये. ओके, मग मी काय करणार सांगा? क्लॉकवाईज दिशेने जा. क्लॉकवाईज गेलो तर 4, 2, 1. इथे पण 4 पासूनच स्टार्ट करणार आणि क्लॉकवाईज दिशेने जा. नंतर मी फाइंड आउट काय करणार? कुठला नंबर मिसिंग आहे आणि कुठला नंबर 2 वेळा आहे. जो मिसिंग नंबर आहे तो काढून, मिसिंग नंबर आहे तो 2 वेळा आहे नंबर आहे ना, त्याच्याबद्दल 4च्या अपोजिट 3, 2च्या अपोजिट 5, 1च्या अपोजिट 7. समजला? समजलं का? हो सर. ओके, 2 मिनिटं. मी समजा तुम्हाला अनेक क्वेश्चन दिला होता,
तर तुम्ही आता पटकन सांगू शकाल का? की समजा असं दिलं, हे दोन ऑब्झर्व करा आणि मला सांगा कशाच्या ऑपोजिट काय असणार. जमेल? पहिली गोष्ट काय करायची सांगा? काय बघायचं? पहिली गोष्ट काय बघायचं? कॉमन नंबर. कॉमन नंबर बघायचा. सर कॉमन नंबर 2. 2 आहे. मग मी काय करणार सांगा? हा कसं लिहिणार सांगा? पहिलं कसं लिहिणार सांगा? पहिल्या याच्यामध्ये कसं लिहिणार सांगा? 2 5 5 3 3. दुसऱ्यामध्ये काय लिहिणार सांगा? 2 6 1 ओके. आता मिसिंग नंबर कुठला आहे? 4 4. तो मी इथे लिहिणार. आता तुम्ही डायरेक्टली सांगू शकता 2च्या अपोजिट 4, 5च्या अपोजिट 6 आणि 3च्या अपोजिट 1. ओके. असे क्वेश्चन ना 8वीला पण विचारले जातात. ओके. 7वीला 7वी स्कॉलरशिप असते ना त्यांना पण विचारले जातात. ओके. पण तुम्हाला ते इथेच क्लिअर झालं. तुम्हाला सुद्धा एखादा क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतो आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही सांगू शकता पटकन. ओके. मी समजा काय केलं सांगा? हो चला कसं करणार? पहिली गोष्ट काय करणार? कॉमन नंबर शोधायचा. ओके. कॉमन नंबर 6. ओके. पहिल्यामध्ये कसं लिहिणार? 6 5 4. ओके. दुसऱ्यामध्ये 6 1 2. 6 1. 6 1 2. आता काय करणार पुढे? 6 कट करून तिथं 3 लिहायचा. का ते लक्षात आलं ना? नंबर 3. का ते लक्षात आलं ना? मिसिंग नंबर 3 आहे. ओके. आता तुम्ही डायरेक्टली सांगू शकता अपोजिट कुठले असणार? हे अपोजिट असतात. प्रत्येकाच्या अपोजिट काय आहे ते तुम्ही सांगू शकता. समजलं? हो. ओके. समजा मी आणि देतो तुम्हाला बघा. चला. फाइंड आउट करा तोपर्यंत यंदाच्या परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन. 2 काय सांगा? कॉमन नंबर. कॉमन नंबर. सर 2 3 1. 2 यंदाच्या परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन बघतो मी. इथे काय ना सांगा? पहिलं काय ना सांगा? 2 3 1. 2 3. ओके. दुसऱ्यामध्ये कसं येणार सांगा? 2 5 4 5. 2 5 4. 2 4 5. उलट नाही सांगायचं. क्लॉक वाईज दिशेने जायचं. ओके. आता इथे कुठला नंबर लिहिणार? 6. आता कुठले कुठले अपोजिट आहेत ते सांगा. 2 च्या अपोजिट 6. काहीच समजत नाही बघा. सगळे तुम्ही बाजारात असल्यासारखे बोलताय सगळे. एक कोणतरी बोलला तर समजणार ना मला. ओके. 2च्या अपोजिट 6. 3च्या अपोजिट 4. 1च्या अपोजिट 5.
ओके हो. ओके. तर यंदाच्या परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन मी आणतो इथे 2 मिनिट हा. केव्हा केव्हा तुम्हाला जादा पण दिलेलं असतं हा, म्हणजे एकापेक्षा जास्त दिलेलं असतं, तेव्हा काय करायचं ते आपण बघू. असा एक क्वेश्चन आलेला बघा. ओके. आता किती डाईस दिले सांगा? किती डाईस? 4 दिलेले आहेत. ओके. तर आपल्याला उपयोगी कुठली पडणार आहे? याच्यातली 2 बघा तुम्हाला. कुठली 2 तरी आपल्याला 2च फक्त आपल्याला कुठली तरी उपयोगी पडू शकतात. ती कुठली आहेत बघा? मी त्याच्यासाठी काय सांगितलं सांगा? सर 3रं आणि 4थं. तिसरं आणि 4थं नाही पडणार उपयोगी. का सांगा? का? 3रं आणि 4थं उपयोगी का नाही पडणार? कॉमन नंबर्स आहेत. काय काय? त्याच्यात 2 कॉमन नंबर्स आहेत. 2 कॉमन नंबर आहे. नाही चालणार आपल्याला. सर 2रं आणि 4थं. दुसरं आणि 4थं. दुसरं आणि 4थं. ओके. दुसरं आणि 2रं 4थं. आणि 3रं. दुसरं आणि 3रं. दुसरं आणि 3रं. नाही, त्याच्यामध्ये काहीच कॉमन नाही ना. नाही चालणार. मला कुठलं चालू शकेल सांगा? समजलं काय ते? तर त्याच्यामध्ये कॉमन काय आहे सांगा? कॉमन काय आहे सांगा? कॉमन काय आहे दोघांमध्ये? 3 कॉमन आहे. ओके. तुम्हाला 3 किंवा 4 असे दिले असतील ना डाईस, तर त्याच्यातले 2च कुठले तरी बघायचे. ज्याच्यामध्ये 1 कॉमन आहे असं बघायचं. ओके. आता सांगा बघूया. कसं लिहू मी ते? सर पहिलं आणि दुसरं. पहिलं आणि दुसरं कसं घेणार? पहिलं आणि दुसऱ्यामध्ये किती कॉमन आहे? किती कॉमन आहे? सर 2 2 कॉमन आहे. 2 चालतात का आपल्याला? नाही चालत. आपल्याला किती पाहिजे कॉमन? किती पाहिजे? 1. एकच कॉमन पाहिजे. जे कशामध्ये आहे सांगा? दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये आहे. किंवा आपण काय करू शकतो सांगा? पहिलं आणि तिसरं पण घेऊ शकतो काय बघा? घेऊ शकतो? हो सर. घेऊ शकतो. कारण हो सांगा? सर. कारण सांगा? कारण की 5 कॉमन आहे त्याच्यात. एकच कॉमन आहे त्याच्यामध्ये. 5 कॉमन आहे. ओके. आपण पहिल्यांदा काय करूया सांगा? पहिलं आणि तिसरं घेऊन आन्सर काय येतं ते बघूया आणि नंतर 2 आणि 4 घेऊन आन्सर काय येतं का? दोन्ही सेम येतात का बघू. ओके. सांगा मी कसं काय घेऊ सांगा पहिलं आणि तिसऱ्यामध्ये? कसं लिहू? पहिलं 5, आणि 2, 3. 5, 2, 6. ओके. नंतर याच्यामध्ये 5, बघा 6, 4. 5, 6, 4. काय करू आता? 5 कट करून तिथं 1 लिहायचा. 1 लिहायचा. ओके. आता आपण काय कन्सिडर करूया सांगा? दुसरं आणि चौथं कन्सिडर करूया. कसं लिहू सांगा? 3. पटकन सांगा ना. एवढा वेळ कशाला? 3. पुढे काय? 3 कडे येऊन गाडी थांब. 3, 2, 1. 1. ओके. 3, 5, 6. 3, 6, 5. 3, 6, 5. 6, 5. 3, 5, 6 कोणी सांगितलं? आता इथे काय करणार सांगा मी? काय करणार? 3च्या जागी 4 घालायचं. 4 घालायचं. आता इथे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेम मिळतात का वेगळं मिळतं आन्सर? सेम. सेम मिळतं. त्यामुळे कुठलेही 2 घेतले तरी चालेल. एकच तेच घ्यायला पाहिजे असं गरज नाहीये. फक्त काय बघायचं सांगा? एक कॉमन असलेलं बघायचं. हा यंदाच्या परीक्षेमध्ये आलेला क्वेश्चन आहे. कठीण होता का? कठीण होता? सोपं होतं. नाही. एकदम सोपा करू आणि मला वाटतं 15 सेकंडमध्ये काढू करू शकतात. ही ट्रिक वापरली ना तर काय करू शकता 15 सेकंडमध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवा परत एकदा की दोघांमधला एकच कॉमन असायला पाहिजे. एकच काय असायला पाहिजे? कॉमन असायला पाहिजे. ओके.
क्लिअर? हो सर. कुणाला हो, काय डाऊट सर. आहे? कुणाला काय डाऊट आहे? नाही सर. ओके. तर आणि क्वेश्चन बघा याच्यात. आता सिंपल पहिल्यांदा घेऊया. दोनच असलेले काय घेऊया सांगा आपण? सांगा कसं लिहू मी? कसं लिहू? 3 2 4. 2 4 तीन कोण 2 4 3 2 4 3 कॉमन असतं तिथून चालू करायचं. 2 4 3 पुढे 2 1 6 2 1 6. इथे कुठला नंबर लिहू? हा 3 5. 5 5 5. कारण मिसिंग नंबर कुठला आहे? 5 आहे ना. आता डायरेक्टली सांगू शकता 2 च्या अपोजिट 5, 4 च्या अपोजिट 1, 3 च्या अपोजिट 6. क्लिअर? यस सर. ओके. ओके सांगा. 6 1 5. 6 5 1. 6 5 1. 6 1 5 कोण म्हणतं? पुढे दुसऱ्यात नाही सांग. 6 4 3. ओके. आता कुठलं कट करणार मी? 6. किती लिहिणार? 2. 2 लिहिणार. 6 च्या अपोजिट 2, 5 च्या अपोजिट 4, 1 च्या अपोजिट 3. समजली ट्रिक आता सगळ्यांना? हो सर. ओके. आणि पण घेऊया आपण काय? हम ना ओके 4 कॉमन 4 ओके. कसं लिहू? 4 4 2 6 5. 5 4 5 4 2 1 कुठला लिहू इथे? 3. 3 ओके. अपोजिट समजले ना? हे सगळे अपोजिट असतात एकमेकांच्या. ओके. तीन तीन. कॉमन 3 2 1 3 4 6 ओके. 3 कट करा. 5 5 नाहीये. ओके. म्हणजे हे काय असणार सांगा? अपोजिट असणार. क्लिअर? हो सर. ओके. ओके. पहिला आणि तिसरं काय ते? तिसरं कुठलं घ्यावं लागेल आपल्याला? पहिलं आणि तिसरं. पहिलं आणि पहिलं आणि तिसरं तिसरं. पहिलं आणि दुसरं का घेऊ शकत नाही? कारण त्याच्यात काही कॉमन नंबर कॉमन नाहीये. कॉमन नाहीये. 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 ओके. आता सांगा. पहिल्यामध्ये काय लिहू मी? 2 1 3. 2 1 3. 2 2 6 5. 5 2 5 6 नाही. कोण म्हणतं परत 2 5 6? इथे काय ना सांगा? 2 4. 4 येणार. 4 मिसिंग नंबर बघायचा ना, झालं. हे काय असणार? अपोजिट असणार. क्लिअर समजला? हो. हो ओके.
ओके, पहिला आणि दुसरा. पहिलं आणि दुसरं. पहिलं आणि तिसरं का नाही घेऊ शकत? सर ते कॉमन नाही कॉमन नाहीये. 2 आणि 3 का घेऊ शकत नाही? कॉमन नाही. ए कारण की 2 आणि त्याच्यात 4 आणि 2 कॉमन आहेत. 2 कॉमन आहे. 2 कॉमन असेल तर नाही चालणार किंवा कॉमन नसेल तरी नाही चालणार. ह्याच्यामध्ये काय आहे सांगा, एकच कॉमन आहे. बरोबर आहे? सांगा हो. कसं लिहू मी? कसं लिहू? कसं लिहू? 2 3 6 दोन 2 1 4 2 1 4 2 1 4. 2 1 4. काय करू याच्यावर? 2 कट करून 5. 5. हे दोन्ही अपोजिट, हे दोन्ही अपोजिट, हे दोन्ही अपोजिट. समजलं परफेक्ट का अजून घ्यायला पाहिजे? नाही सर. सगळ्यांना समजले ना? एका दोन पेक्षा तुम्हाला जास्त दिली ना तर काय बघायचं सांगा? एक फक्त कॉमन असलेलं बघायचं. कॉमन. कॉमन असलेलं बघायचं. क्लिअर? हा. ओके. इथे मी 2च घेतो. आता पुढे 3 समजले ना? 3चे तुम्हाला समजलं ना? हो. ओके. हो. ओके. आता समजा केव्हा केव्हा काय असतं सांगा? सर 6 कॉमन आहे. 6 कॉमन आहे. बघा परत एकदा. सर 6 आणि 3 कॉमन आहे. सर 6 आणि 2 3 आणि कॉमन आहे. 6. 2 आणि 6 कॉमन आहेत. 2 आणि 6 कॉमन आहेत. ओके. जेव्हा एकामध्ये 2 आणि 6 कॉमन असतात ना, तिथे तुम्हाला एकच क्वेश्चन ते विचारू शकतात. काय विचारतात सांगा क्वेश्चन? हेच आपण फक्त सांगू शकतो. 3 च्या अपोजिट काय असतं? मग मी काय करणार? जे कॉमन आहेत ना, 2 कॉमन आहेत त्याच्यावर काट मारायचं. राहिलेले दोन्ही काय असतात सांगा? एकमेकाच्या अपोजिट असतात. हा जे क्वेश्चन विचारू शकतात. बाकीचं आपण काही सांगू शकत नाही. 6 च्या अपोजिट काय असणार? 2 च्या अपोजिट काही सांगू शकत नाही. जेव्हा 2 कॉमन असतात तेव्हा राहिलेले जे 2 असतात ना ते एकमेकाच्या अपोजिट असतात. क्लिअर समजलं मी काय म्हणतो? हॅलो. समजलं. ओके. आता समजा मी तुम्हाला काय दिलं सांगा? 1 2 3 दिलं. ओके. आणि तुम्हाला काय दिलं सांगा? 2 3 5. तर इथे काय आहे सांगा? 2 काय? आणि एकाच्या ऑपोजिट 5. एकाच्या ऑपोजिट 5. ओके. इथे काय करायचं? इथे सांगा 2 कॉमन आहेत. कुठला आहे सांगा? 3 आणि 2 कॉमन आहे. त्याच्यावर कार्ड मारून टाकायचं. जे राहिलेले असतात ते काय असतात सांगा? एकमेकाच्या एकच क्वेश्चन इथे विचारले जाऊ शकतो. कुठला? 1 च्या अपोजिट काय किंवा 5 च्या अपोजिट काय? 1 च्या अपोजिट 5 किंवा 5 च्या अपोजिट 1. आणि कुठलाच क्वेश्चन ते विचारू शकत नाही. जेव्हा 2 कॉमन असतात ते. दोघांमधला फरक समजला? जेव्हा एक कॉमन असतो, एक कॉमन असतो तेव्हा काय करायचं? क्लॉकवाईज दिशेने जायचं, मांडायचे, मिसिंग नंबर लिहायचा. गफलत करू नका. दोन्ही एकत्र वापरायचे नाहीये. दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचे. क्लिअर? ओके. आपण 2-2च घेऊया. 2 मिनिट. सर 3 कॉमन आहे. ओके. ओके. याच्यामध्ये मी काय करणार सांगा? 3. सर इथे 2 कॉमन आहेत का? नाही आहेत. एकच कॉमन आहे. मग काय करणार सांगा? 3 4 5 3 4 5 3 6 3 1. 6 1. ओके. सर 3 कट करून 2 लिहायचं. 2. ओके. आणि अपोजिट झाले. समजलं? हो. ओके. आता याच्यामध्ये सांगा? 2च्या ऑपोजिट 3. 2च्या अपोजिट 3. कारण काय सांगा? इथे 1 पण कॉमन आहे आणि 6 पण कॉमन. हे दोन्ही काय करायचे? काढून टाकायचे. म्हणजे आपण डायरेक्टली काय सांगू शकतो? 3 चा ऑपोजिट 2. किंवा 2च्या अपोजिट 3. दोन्ही काय सेम आहे ना? 2च्या हा. अपोजिट 3 म्हणा, नाही तर 3च्या अपोजिट 2 म्हणा. काय फरक पडतो का? नाही. नाही पडत. ओके. असले आणि घ्यायला पाहिजेत का? परफेक्ट झालंय? नाही सर. नाही सर. ओके. एक घेऊया.
सर 5 कॉमन आहे. 5 कॉमन आहे. 5 कॉमन आहे. 2 मिनिट. याच्यामध्ये 5 कॉमन आहेत. ओके दुसऱ्यात पण 5 कॉमन आहे. ओके. इथे सांगा मला पहिल्यामध्ये काय करावं लागेल मला. 5 2 1 5 6 3. 6 3. 6 3. ओके. सर 5 तर कट चार- करून 4 लिहायचं. कट करून 4. ओके. हे प्रत्येक काय झाले सांगा अपोजिट असणार आता. ओके. इथे काय करणार. 5 कॉमन आहे. 5 सर ए, 5 आणि 6 कॉमन आहे. 2 5 कॉमन आणि आहे. 6. तेव्हा काय करतो. कट करून 2 एकाचा ऑपोजिट आहे. 2 अपोजिट एकाच्या अपोजिट आहे. ओके. ह्याच्यामध्ये आता काय प्रॉब्लेम असेल सांगा मला. कारण अशाच नाही, प्रकारचे सर. क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात आणि कुठल्याही प्रकारचे येऊ शकत नाही. हेच आपण करू. जर तुम्ही हे करायला गेलं ना इमॅजिन करून बाबा 2च्या अपोजिट काय असणार वगैरे काढायला गेलं वेळ लागणार आहे. त्याच्यापेक्षा ही ट्रिक वापरायची. ही वापरायची नाही तर ही वापरायची. ओके. 2 पेक्षा जास्त दिलं तर काय बघायचं. एक कॉमन असलेले दोघे कुठले ते शोधून काढायचे आणि त्याच्यावरनं आपल्या ट्रिक वापरून काढायचं. क्लिअर. सर क्लिअर. ओके. हो सर. ओके. इथे बघा आणि क्वेश्चन बघा. माझ्याकडे एक क्यूब आहे समजा. एक्झॅक्ट येणार नाही क्यूब पण समजा तो क्यूब आहे असं कन्सिडर. ओके. हा समजा त्याची काय सांगा प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटर आहे. प्रत्येक बाजू काय आहे सांगा 5 सेंटीमीटर. सगळ्या बाजू इक्वल असतात. क्यूब म्हणजे काय असतं सांगा सगळं इक्वल असतं. ओके. आता मला तो कट करायचा आहे. कट करून त्याच्यामध्ये काय करायचं छोटे छोटे क्यूब बनवायचे आहे. ओके. आणि त्याची सगळ्यांची काय असणार सांगा ती साईड असणार ती 1 सेंटीमीटर असणार. प्रत्येकाची काय असायला पाहिजे सांगा 1 सेंटीमीटर असायला पाहिजे. तर असे किती क्यूब्स बनू शकतील. मी काय म्हणतो लक्षात येते ना. हा माझा मोठा क्यूब आहे. त्याच्यापासून मला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे क्यूब बनवायचे आहे. तर एकूण किती क्यूब्स आपण बनवू शकतो. जेव्हा कट करणार तेव्हा मी काय करणार सांगा असे 5 भाग वरून पण करणार आहे. माझे बरोबर नाही आहे ना पण समजा तुम्ही असे केले मी 5 भाग केले 1 2 3 6 आणि 1 केले. सगळे ऍक्च्युली सेम येणार जे सेम नाही आले ते. वरून पण कट केला आणि बाजूने पण कट केलं. ओके. हे काय होणार सांगा हे झालं. ओके. नंतर मी असं पण करणार आहे. ते सगळे इक्वल असणार माझे इक्वल नाही आले ते इक्वल आहेत असं. मी काय करणार सांगा कट करणार. ओके. नंतर इथे पण करणार. हे सगळे इक्वल आहे. ओके. तर माझे एकूण किती बनणार क्यूब ते काढायचेच नाही. किती बनणार सांगा. ही जी लेवल 1 ला आहे समजा इथे आपल्याला किती मिळणार टोटल. हे जे वर आहे ते किती मिळणार आपल्याला टोटल. हॅलो हॅलो
इथे किती मिळणार मोजा ना, 150. किती तीन. हे किती 150. हे किती मिळणार आधी सांगा, पहिल्या याच्यामध्ये किती 5. मिळणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 25. किती होणार? दुसऱ्यामध्ये किती भेटणार सांगा? 25. तिसऱ्यामध्ये किती भेटणार? 25. चौथ्यामध्ये किती बसणार? 25. आणि इथे किती भेटणार? 25. हे सगळं जर आपण ऍड केलं तर काय मिळणार मला? 150. 125. 125 मिळणार. ओके, हो. समजलं का क्वेश्चन तुम्हाला? माझ्याकडे काय होतं सांगा, 5/5 काय होता सांगा? सर क्यूब होता. आणि 2 मिनिट आणि मला 1/1 चे क्यूब बनवायचे आहे. तर मी काय करणार, असे कट करणार. हे 1 असणार, हे 1 असणार, हे 1 असणार, हे 1, तसंच ही पण 1 असणार, ही 1 1 1, सगळे 1/1 होणार आहे. ही पण 1 असणार, ही पण 1 असणार, सगळ्या 1/1. हा माझा एक क्यूब झाला. ते मला किती भेटणार असा? 120. बोल बाकी काय म्हणतो? सर खालचं घ्यायचं नाही. घेतलं ना, खालचं पण घेतलं ना. 1 2 3 4 5 झाले. 5च येणार की रे सर? 5च येणार ना 1 सेंटीमीटरचे. सर 6 बाजू घ्यायचे ना. कशा 6 बाजू घ्यायच्या? कट करताना आपण कट करणार. खालचा साइड असतो ना. बाजू 6 आहेत रे, पण आपण एक हे किती आहे, ही किती आहे सांग? 5 सेंटीमीटर आहे ना. इथे 6 भाग होणार का? इथे याचे 6 भाग होणार का? 5च होणार ना. 1 2 3 4 5. इथे पण 5च भाग होणार ना. ओके, बाजू 6 आहेत रे. बाजू 6 प्रत्येकाला परत 6 बाजू मिळणार ना. छोटा करणार त्याला पण 6 बाजूच मिळणार. क्लिअर? तुझा डाऊट क्लिअर झाला? हा. ओके, आता याच्यासाठी सुद्धा एक काय असते सांगा, ट्रिक असते. काय असते ट्रिक बघा. माझ्याकडे मोठा जो क्यूब आहे त्याची लेंथ किती आहे सांगा? 5 आहे. आणि आपल्याला जे करायचे आहे ते काय करायचे सांगा? 1 करायचे आहे. पहिल्यांदा याचं आणि याचं डिव्हिजन करायचं. ह्याचं डिव्हिजन 5च येतं आणि जो नंबर येतो ना तो 3 वेळा मल्टिप्लाय करायचा. 3 वेळा मल्टिप्लाय करायचा. 5 5 जा 25, 25 5 जा 125. ओके ओके, आता उदाहरणार्थ समजा मला काय दिलंय सांगा, 4/4 चा काय आहे सांगा? क्यूब आहे माझ्याकडे आणि त्याच्यापासून 2/2 चा क्यूब बनवायचा आहे. तर मी काय करणार सांगा? 4 ला डिवायडेड बाय 2 करणार. आन्सर किती येतं? 4 डिवायडेड बाय 2. 4 डिवायडेड बाय 2 2 येतं. मग तो 3 वेळा काय करायचा? मल्टिप्लाय करायचा. याचा आन्सर किती येणार? किती येणार आन्सर? 2 × 2 × 2 8 येणार. 8 येणार. ही ट्रिक समजली का तुम्हाला? म्हणजे आपल्याला असं करायची गरज नाही. ओके, असं करायची गरज नाही. मला समजा सांगितलं त्यांनी माझ्याकडे 10/10 चा क्यूब आहे. ओके, आणि त्याच्यापासून मला काय करायचंय? 2/2 चे क्यूब बनवायचे आहे. तर पहिली गोष्ट मी काय करणार सांगा? मोठ्याचे काय आहे सांगा? 10 लेंथ आहे. छोट्याची किती लेंथ आहे? 2 आहे. याचा आन्सर किती येतं? याचं आन्सर किती येतं? हा, 5 येतं. मग मी काय करणार सांगा? 5 ला काय करणार? 3 ला मल्टिप्लाय. 3 ला मल्टिप्लाय. आन्सर किती येणार? त्याची किती क्यूब्स बनणार? 125. 125. ओके, दुसरं बघा एक्झाम्पल. समजा माझ्याकडे जो मोठा क्यूब आहे ना, तो माझा मोठा क्यूब आहे तो समजा 20 सेंटीमीटरचा आहे. 20 × 20 × 20 आहे. आणि त्याच्यापासून मला 4/4/4 5/5/5 चे क्यूब बनवायचे आहे. माझ्याकडे आहे तो कसा आहे सांगा? 20 × 20 × 20 आहे. आणि त्याच्यापासून छोटे मला कुठले बनवायचे आहेत? 5 × 5 × 5 चे बनवायचे आहेत. तर किती बनणार ते मला काढायचं. कसं काढणार? काय करणार पहिली स्टेप? 20 divided by 5.
ओके, किती येतं आन्सर? 4. 4. पुढे काय करणार? त्याला 3 मल्टिप्लाय. 4ला 3 मल्टिप्लाय. किती येतं? पाडे यायला पाहिजे. सर 64. 64 येतं. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, माझ्याकडे काय सांगा 20 बाय 20 बाय 20 चे आहेत. ओके, आणि त्याच्यापासून मला 10 बाय 10 बाय 10 चे बनवायचे आहेत. किती होणार सांगा बघूया. काय करणार मी? 20 divided by 10. 20 डिवायडेड बाय 10 करणार. किती येतं आन्सर? 2 2 येतं. पुढे काय करणार? इंटू 3 मल्टिप्लाय. ओके, म्हणजे काय होणार सांगा? 8. 8 होणार. ही ट्रिक समजली का आता तुम्हाला? हो सर. म्हणजे असं काढत बसायची गरज नाहीये आणि मोजायची गरज नाहीये. ओके, समजलं? हो. मी तुम्हाला सांगितलं मला काय करायचंय सांगा. माझ्याकडे 24 बाय 24 बाय 24 चे काय आहे सांगा? क्यूब आहे, मोठा क्यूब आहे. ओके, आणि त्याच्यापासून मला काय करायचे? 6 बाय 6 बाय 6 चे क्यूब बनवायचे, छोटे क्यूब बनवायचे. तर किती बनणार? काय करणार मी? पहिले 24 ला 6 डिवाइड. ओके, आन्सर किती येतं? 4. 4. पुढे काय करणार? 4ला 3 मल्टिप्लाय. 4ला 3 ला मल्टिप्लाय करायचं. आन्सर किती येतं? 64. 64. कुणाला डाऊट आहे का आता? नाही सर. दोन्ही परफेक्ट समजलंय? म्हणजे क्यूब पासून अनेक क्यूब बनवायचे आणि टाईप. हे दोन्ही समजलं सगळ्यांना? हो सर. ओके, ओके. तर याच्यावर एक एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि काही सेकंड मध्ये तुम्ही ते क्वेश्चन सोडवू शकता. ओके, असं काही करायची आपल्याला गरज नाहीये. ओके, डायरेक्टली किती बनणार ते आपण सांगू. मग ते सगळं कशासाठी आहे? क्यूब दिलेला असेल तर त्याच्यासाठी चालणार. क्यूब दिलेला असेल तर ही ट्रिक काय होणार आहे? त्याच्या बरोबर चालणार. ओके, आणि एक घ्या बघूया. समजा माझ्याकडे जो क्यूब आहे ना तो 12 बाय 12 बाय 12चा आहे. ओके, आणि त्याच्यापासून मला 4 बाय 4 बाय 4 ची क्यूब बनवायचे आहे, छोटे क्यूब बनवायचे. तर एकूण किती क्यूब बनणार? सर पहिले 12 ने 4 ला डिवाइड करायचं. ओके, ओके. पुढे त्याचा आन्सर 3. 3 येतं. ओके, सर 3ला 3 मल्टिप्लाय करायचं. ओके. हम्म. 18. 27 येतं. पहिल्यांदा काय करायचं सांगा? 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 9. 9 ला परत काय करायचं? 3 ने मल्टिप्लाय करायचं. हे काय येतं सांगा? 27. क्लिअर? हो. ओके, ओके. तर याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. उद्या मी तुम्हाला त्याच्यावर असाइनमेंट पाठवतोय. ओके, आणि मला वाटतं याच्यासाठी आणि काय लेक्चर घ्यायची गरज पडणार नाही. ओके, दुसरी गोष्ट आज मी तुम्हाला एरिया पेरिमीटरवर एक असाइनमेंट पाठवलेली आहे. ते बघा. नाही समजलं तर ह्या येणाऱ्या शनिवारी आपण परत एकदा काय घेऊया सांगा? एरिया पेरिमीटर घेऊया, नाही समजलं असेल तर. नाहीतर मग पुढचं घेऊया. ओके, ओके. यस सर. ओके, एकाने कोणीतरी सोडवली ती ग्रुपवर पाठवायची. ओके, ग्रुपवर पाठवले की बाकीच्यांनी बघायचं बाबा कुठलं त्याचं चुकलंय का. ओके, सगळं बरोबर असेल तर करेक्ट म्हणून सांगा, नाहीतर चुकलेलं असेल तर तुम्ही पण बघा ना कुठलं चुकलंय. आज मी पाठवलंय बघा एरियावर, आणि एरियावर मी असाइनमेंट पाठवणार आहे. ओके, आणि एक पाठवणार आहे. ओके, चालेल. मग थांबूया आपण इथे. काय डाऊट्स आहेत कोणाला? नाही सर. ओके, चालेल. चला.